कोर्टाच्या दणक्यानंतर अखेर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक मतदानाला सुरुवात झाली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खासदार संजय राऊतांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला। सकाळी 9 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। युवासेना विरुद्ध अभाविप असा थेट सामना रंगतोय। 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणार आहेत, तर 13,406 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। मुंबईतील डहाणूकर कॉलेज इथे मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे। आढावा घेतलेला आहे अल्पेश करकरेंना। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। मी सध्या डहाणूकर कॉलेज येथील मतदान केंद्रावर आहे। सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे, ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे। साधारण आपण पाहिलं तर मुंबई विद्यापीठाच्या या निवडणुकीसाठी 13,400 पेक्षा अधिक मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 10 सिनेटच्या निवडणुकी सदस्यांसाठी 28 उमेदवार आज रिंगणात उतरलेले आहेत। यामध्ये शिवसेना ठाकरे गटाची, युवा सेना तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे मुख्य यांच्यामध्ये स्पर्धा असणार आहे। आपण पाहिलं तर मनसे आणि शिंदे गटाने या निवडणुकीतून माघार घेतली होती। अनेकदा या निवडणुका या पुढे ढकलल्या जात होत्या, स्थगिती दिली जात होती, त्यावरून वादविवाद पाहायला मिळत होता आणि आज अखेर मुंबई विद्यापीठाच्या या सिनेट निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय। सकाळपासूनच मोठ्या संख्येने पदवीधर हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत। आपण सध्या ही डहाणूकरची परिस्थिती आहे। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिवसेना युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आलेले आहेत। बहुप्रतीक्षित अशा निवडणुका अखेर आज मतदान पार पडतंय। चांगला शब्द वापरला, बहुप्रतीक्षित, कारण निवडणुका होतील की नाही आणि लागल्यानंतर त्याचा काय निकाल लागेल या भीतीपोटी हे सरकार निवडणुकाच घ्यायला तयार नव्हतं। 2 वेळा निवडणुका जाहीर झाल्यानंतर ऐन वेळी काहीतरी परिपत्रक काढून ते पुढे ढकलण्यात आलं। माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे आज त्या निवडणुका होत आहेत। आपण पाहू शकता की वर्किंग डे असला तरी देखील पदवीधर मतदार हे मतदान केंद्रावर येत आहेत, आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जे काम आम्ही गेले 10 वर्ष मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या मार्फत केलेलं आहे ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे। लोक आमच्या मागे उभे राहतील। 10 जागांसाठी 28 उमेदवार, किती आव्हानात्मक आहे। तुम्ही देखील उमेदवार उभे केलेत, समोरच्या अनेक संघटना आहेत त्यांनी देखील उभे केलेले आहेत। बघा, निवडणूक म्हटल्यावर आव्हान असतंच। आता ते जनतेने ठरवायचंय की आम्ही जे तोपर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्यावर ते भरोसा ठेवतात की अन्य कोणता विचार करतात। पण आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचं कामच एवढं चांगलं आहे। आज शेवटी आदित्यजींसारखा एक चांगला चेहरा युवा सेनेकडे आहे आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहता, आमच्या कामाकडे पाहता उमेदवार सगळे उच्च शिक्षित आहेत, चांगले उमेदवार आम्ही या निवडणुकीला उतरवलेले आहेत आणि त्यामुळे लोकांचा जर विश्वास राहिला परत एकदा 2018ची आम्ही पुनरावृत्ती करू आणि सगळ्या जागा जिंकू। वर्किंग डे आहे, 13,400 पेक्षा अधिक मतदार आहेत, काय आवाहन कराल मतदानाचा हक्क बजावण्यासाठी? नक्की आज वर्किंग डे असला तरी देखील माझी सगळ्या मतदारांना ही नम्र विनंती आहे की तुमचं मोलाचं मत हे आपण कृपया सिनेटच्या निवडणुकीमध्ये नोंदवावं, कारण तुमच्या मतदानामुळेच उद्याचं मुंबई विद्यापीठाचा जो काही कारभार आहे यामध्ये महत्त्वाची भूमिका हे सगळे सिनेट सदस्य निभावत असतात। त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, कृपया सगळ्या पदवीधर मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर पोचावं। आपल्या कामातनं पहिला 1 तास असेल, संध्याकाळचा असेल, दुपारचा लंच टाइम असेल, आपण वेळात वेळ काढा आणि मतदान करा। एक शेवटचा प्रश्न असा, समजा तुमच्या उमेदवारांना संधी मिळाली, पुन्हा संधी मिळाली, तर कोणते मुद्दे जे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत ते तुम्ही सोडवाल? अनेक तुम्हाला सांगतो प्रश्न हे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय तरी देखील ते सुटत नाहीयेत। उदाहरणार्थ आज हे मुंबई विद्यापीठाचा जर तुम्ही सगळा परिसर पाहिला तर मुंबईपासून ते गोवा बॉर्डर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आहे। प्रत्येक जिल्ह्यात अजूनही इतक्या वर्षानंतर सुद्धा उपकेंद्र अजूनही उपलब्ध नाहीत। त्यानंतर पाहिजे तशी हॉस्टेल्स अजूनही उपलब्ध नाहीत। त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचे जे 2 परिसर आहेत, आपला फोर्ट कॅम्पस आणि कलिना कॅम्पस, या दोन्हीमध्ये पाहिजे तशा सुसज्ज सोयीसुविधा अजूनही उपलब्ध नाहीत। त्यानंतर खेळाडूंसाठी जे काही प्रोत्साहनात्मक त्यांच्याकरता आपण जे एवढं केलं पाहिजे ते विद्यापीठाच्या स्तरावर होताना दिसत नाहीये। त्यामुळे सगळे मुद्दे आमचे निवडून आलेले प्रतिनिधी
सिनेटमध्ये मांडतील. आमची आशा आहे की निवडून आल्यानंतर ते तर प्रयत्न करतीलच, पण सरकार सुद्धा आम्हाला मदत करेल आणि या सगळ्या विद्यापीठाचा जो काही आपल्याला विकास करायचा आहे त्यामध्ये आमचा देखील मोलाचा वाटा असेल. किती विश्वास आहे 10 पैकी किती जागा निवडून? विश्वास पूर्ण आहे. शेवटी आज मतदानाचा दिवस आहे, त्यामुळे उगाच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन बोलण्यापेक्षा आम्ही सगळीकडे आढावा घेतोय. मला देखील आता जाऊन मी मतदान करणार आहे. थोड्या वेळाने चेतना कॉलेजच्या सेंटरवर स्वतः आदित्य ठाकरे साहेब, तेजस ठाकरे, रश्मी वहिनी ठाकरे हे देखील मतदानाचा त्यांचा हक्क बजावतील आणि त्यामुळे सगळं पाहता संध्याकाळपर्यंत बोलू. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान पार पडते. यासाठी वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर पोहोचलेले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे 28 उमेदवार आहेत, त्यामध्ये आमचे पुन्हा एकदा 10च्या 10 उमेदवार विजयी होतील. कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.